धाराशिव जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय आणि या ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मे अखेर पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या या ठिकाणी उपलब्ध आहे। एकीकडे वादळी वाऱ्याचा वावकाळीचा तडाखा तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळाची धाराशिव जिल्ह्याची स्थिती आहे। आपण इथे पाहू शकतो की पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागत आहे। एका घागरीसाठी जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। शहरासह ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ आहे, त्यामुळे लोकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। धाराशिव सारख्या शहरामध्ये जवळपास 9 दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो आहे। तुळजापूर असेल, कळंब असेल, उमरगा, त्याचबरोबर अनेक ठिकाणी शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। महिलांना सकाळपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे। काही महिला आपल्यासोबत आहेत, मला सांगा काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची? मी धाराशिव जिल्ह्यातील सांजा इथल्या बोलते। इतकी पाण्याची परिस्थिती बेकार आहे की आम्हाला 10-10 वाजेपर्यंत चहा सुद्धा मिळत नाही। इतका आम्हाला नुसतं रडायचा टाइम आलाय। रोड क्रॉस करून लेकरं बाळ येते ते इथं कधी तर 10 दिवसाला पाणी सुटते, त्याच्यामुळे आम्ही इकडे पळापळी करताव। रोड आहे मोठाचे मोठा हायवे आहे लातूरचा, त्याच्यामुळे आम्हाला इतका त्रास व्हायलाय। एक हातपंप होता ती तर कधीच बंद पडलाय, म्हणजे नीट केला नाही। त्याला पाणी होतं तरी त्यांनी नीट केलेलं नाही, त्याच्यामुळे आमची लय परिस्थिती बेकार झाली। शेतातली कामं गाठायची, रोजगार गाठायचा आणि पाण्याला कधी तर 10 दिवसाला असं पळापळी करायची। आम्हाला काय करावं तीच कळणं गेलंय। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव।